सोड सावकार सोडा. तू नाटक करू नका मी आयुष्य नितीन अरे कुठं चालला चाललो होतो घरी मोटर चालू केली इकडे बर बर अरे ते मध्ये ते पैसे दिले ते बघ त्या पोराला तुझ्या मध्यस्थीनं सोमाला हा ते पैसेच दे ना ते काय करायचं आता काय अडचण आली गेलते का त्यांच्याकडे बोललाय का त्याच्याकडे जाऊन आलो बोललो त्याच्याशी असं सोमाने द्यायला पाहिजे होतं. मला देतो म्हणला होता तो भेटला होता बघ बरं बघ काय म्हणतोय बघ हॅलो हॅलो सोमा काय चाललंय काय नाही निवांत आहे चाललंय रानात आलो तुम्ही जरा पाणी दिलं ह्याला उडदाला बोलायचं होत तुला ते सावकाराच्या पैशाचं काय झालं रे ते सावकार काय लय शहाणं येता सका ती निवड त्याला वाटतं त्याची जागिरी गोतू चालले का करताय ती बी काय असं काय ला 50,000 म्हणजे काय असं काय त्यांनी अख्खी प्रॉपर्टी दिली काय मला असंच करतोय ते बी विषय कसा आहे माहिती का आपलं 2 महिन्याची बोली होत आता वर्ष होत आलं या सावकाराचं म्हणणं आहे मला भेटतंय मग मला म्हणण्यापेक्षा ते तुम्ही ते पैसे देण्याचं काम होतं तू काय गहाण खतं दिलेलं नाही काय दिलेलं नाही त्यांचे पैसे सोय कर बघ नितीन तुला मी सांगू का मी काय म्हणलं माझं उडीद गेलं उडीद आता 7-8 हजार रुपये चालू आहे का नाही 6,000 तर चालू आहे तसे बरं काय येते ते उडदाचे काय ना तू तसं म्हणायचं मग काय आता असं जर एखाद्याच फोन न उचलणं सावकाराला न भेटणं कानाडोळा करून जाणं हे योग्य नाही वाटत त्यांना सावकाराचं काय बाबा आता तुला सांगण्या जोगी सुद्धा गोष्ट नाही मी बरं मी त्याला एवढं म्हणलं की बाबा माझं उडीदाचा 2 दिवसात उडीद निघून जाईन म्हणलं उडीद झाला मी तुला पैसे देऊन टाकतो म्हणलं बरं का सावकार म्हणलं अहो ते ऐकून घ्यायला तयार नाही माझं उडीद नाही म्हणलं तरी 30-35 हजार एक काम करा ते सावकाराचं व्याज आणि ते मुद्दल ते त्यांची सोय लावा नाही तर सावकाराला गाडगी आणि तुला जर ऐकत असेल तर ती कारण की मुदत होऊन गेलेली देतो म्हणलं होतं तिकडे ऐकायला तयार नाही रोजच घरी यायला लागले आता हा मग दे आता ठेवू का चालन चालन गाडगी ते समजून सांगा जरा त्यांना बी तुम्ही जरा थोडं जरा तू दे पैशाचं बोल फक्त त्यांना दे आता बरं 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 ठीक आहे चालेल हा त्याला माहिती की तो कोणाच्या बद्दल बोलतोय आता ते उघड बोलतोय तुम्ही एक काम करा त्यांचीच गाठ घ्या बरं का सरळ सरळ तुम्हाला अरे रोज भेटतोय त्याला हे असं मूर्खावानी बोलतो तो काहीतरी एक गाठ घ्या आणि पैशाचं बोला त्यांना सावकार आता मी तरी काय करणार त्याला समजून सांग नीट आता हे आलाय उडीद निघाला त्याला ते काढ घ्या आताच बरं इकायच्या आधी हा चला येऊ का मग? पैसे नाही दिले ना तर तू द्यायचे तू चालता त्यासोबत नाही नाही ती बघा बघा काय म्हणतोय बघा उघडे मोकरत मारा ना जी सावकार तुम्ही बसा ना मी काय बसायला नाही आलो तुझ्याकडे बसा तर खरं बोलाय काय बोलायचं आलं मग बसताना की बसल्यानंतर बोलायचं होईनच की पण तरी बी आपलं लगेच किती दिवस तुझ्याकडे चक्र मारायचे रे होईन जरा थोडं राहिले जरा त्या उडदामुळं हाय आलता मला फोन आलता नितीनचा बी की बाबा पैशाचा विषय काढला त्याच्यापाशी मी दिला असतं की पैसे मी का पळून चाललो होतो का बरं फोनवर तू काय काय बोलला ना सगळं ऐकलंय मी म्हणजे हा तो सावकारला शहाणा नाही मी असं कधी बोलून करावं सावकार तुमच्या नावात तरी अरे ऐकलंय मी नाटकं नको करू हे बघ 6 महिने झालेत अरे पाणी आण ना त्यांना हो इथं काय घाला माठातलं पाणी गार पाणी आण पाणी दे पाणी त्यांना 1 महिन्याची मुदत होती सोमनाथ 6 महिने झालेत आता नितीनमुळं मी अजून पण तू याची शांततेत बोलतोय पण ठीक आहे आता 2 दिवस 15-20 दिवस थांबा ना लय दिवस कुठं म्हणतोय तेव्हा मी तेवढं बी थांबता येणार नाही तुम्हाला पाणी प्या एवढं माणसाने गरम ना थोडं पाणी पिऊन गारवा जरा थोडं देतो पैसे जरा कशाला हे करतात कशाला एवढं हे करतात तुम्ही पर हरभरा झाड वेगळं करायला लागला डायरेक्ट म्हणलं आता काय ए तुला कळतंय का कोणाशी बोलतोयस तू हा नीट भाषेत बोलायचं ना आता बोल आपण चांगलं ती बोलतोय ना मग तुम्हाला देतो म्हणलं तर तुम्हाला विश्वास बसा नाही म्हणलं काय बोलायचं मी तरी काय चांगलं बोलतोय तू एक तर पैसे घेऊन बसला गिळून बसला पैसे माझे अजून 6 महिने झालेत सोमनाथ 6 महिने कशाला म्हणतेत 1 महिन्याची मुदत दिली होती तुला मी काय रोज तुझ्या घरी खेटा घालू का पण देऊ पैसे हो मॅडम पळून चाललोय का शांत बसा तुम्ही लेडीजशी बोलत नाही मी तुम्हाला पैसे देतो म्हणलं काय मी दुसऱ्या लोकांना पळून जात नाही ना
हा देतो म्हणलं देतो ना मग बुडीतो असतो मग असं म्हणलं मग जमन का मग बघ हे आवाज खाली कर, आवाज खाली कर तुझा. आता चांगलं शिस्तीत बोलतो तर तुम्ही डायरेक्ट टांगालाच नाही लागले आम्ही करायचं काय बरं मग. अरे बाळा 1 लाख अमाऊंट आहे तुझी. किती? 1 लाख. कोणी देत नाही, मी दिली आहे. 1 लाख आहे असे का 10 लाख का एखादा कोटी भेटत नाही राव सावकार देतो म्हणल्यास तुम्हाला हीच होतं म्हणल्या काय म्हणतात तुमचं उतावळच होतं तू म्हणलं आम्ही काय करायचं. सावकाराला वाटतं पळून जातो का काय? हा एवढं घरदार लाख 2 लाखात 2-3 कोटीचं घरदार आमचं तेवढं सोडून आम्ही पळून जाणार आहे का. बघ हे सोमनाथ, तू जर उद्या तोपर्यंत 3 वाजेपर्यंत पैसे नाही ना दिले तर कसे वसूल करायचे ना मला चांगलंच माहिती आहे. म्हणजे आती होते बरं का सावकार तुमचा आता ह्या 3 वाजेपर्यंत मुदत देतोय तुला. पैसे नाही आले ना तर मग बघ कसे वसूल करतो ते. जा. लय चांगलं ठरलं गड्या. आणलं नाही माझलं का तूच करायला सावकारले. काय करायचं राहतं. त्याला काय पळून बिळून जातो का काय असं वाटतंय. जास्तच गुरमाई वाढली त्याची. मला एक विचारते डोक्यात पण तू साथ देशील का मला सांग. काय तू नाही म्हणू नकोस फक्त. काय पण ते सावकार आलाय. या ना सावकार. कुठे आहे सोमा? ते बाहेर गेलेत. त्यांनी सांगितलंय तुम्ही येणार आहे म्हणून पैसे घ्यायला. पैसे द्यायचेत ना तुम्हाला. या ना देते पैसे. ते आतमध्ये कपाटात ठेवलेत. मोजून घ्या फक्त तेवढे. ठीक आहे द्या चला. या ना सावकार बसा. दर कशाला लावताय तुम्ही? काय नाही तर तुम्ही माझ्या नवऱ्याला धमकी देताय ना त्यासाठी. काय काय करताय काय तुम्ही? वाचवा हो वाचवा सावकार सोडा मला. अहो, मी काय केलंय? सावकार सोडा मला. सावकार फसवताय का तुम्ही मला? फसवताय? आहो! वाचवा मला. हो बाजूला. वाचवा अगं सोड. सावकार सोडा मला. सावकार नाटक बंद कर. नाटक करू नकोस तू. सावकार सोडा मला. कोण येणार नाही. सोड चल सर. हो बाजूला. सावकार मला सोडा. अगं सोड. वाचवा ओ फसवती. वाचवा. अगं सोड. सावकार सोडा ना. सोड. सावकार 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 सोडा. वाचवा वाचवा वाचवा. अगं सोड. सावकार सोडा. तू नाटक करू नका. मी आयुष्य वाचवा. संपून टाकेन तुझं. वाचवा. सावकार सोडा. सावकार सावकार सोडा. वाचवा वाचवा. आहो सोड. सावकार सोडा. सावकार अहो सावकार लाज वाटते का रे पिकाची? काय केलंय? तू बाहेर चल. ऐक मुली ना. काय होत असलं. लाज वाटते का तुम्हाला? ए, मारा मारा ऐक ऐक. काय ऐकून घेऊ आता तुला माझ्या बायकोची इज्जत लुटीने बारा घरात बसून. मूडदा बसवला या सावकाराचा. काय केलं मी? तू आराम डोळ्याने बघतोय तुला. बरं झालं तुम्ही आलं नाही तर सावकाराने काय केलं असतं. मावशी ऐका मी काहीच केलं काय नाही. बोलू नको आता तू काय बोलू नको. काय करा म्हणजे काय झालं काय नाही आमच्या डोळ्यात? नाटक आहे त्यांची ही सगळी. अरे तुला जीव मारला पाहिजे जीव. अरे तू पैसे पाहिजे. अरे तुला पैसे मी देतो म्हणलं होतं. अरे तुला काय आया बहिणी आहेत का नाही आ? अहो सावकार पैसे बायकोची इज्जत घेता का काय तुम्ही? तुम्ही ऐकून घेणार आहेत का माझं? पैसे काय उद्या बोलायला ठेवलंय. काय ऐकू आम्ही? अरे लाज वाटून दिला का सावकार? मी तुला बोललो होतो माझं उडीत उग इकलं की पैसे देतो आणून तुला. हा तुला दम नाही निघला माय. डायरेक्ट घरात घुसतोय. आता तू ऐक, ऐक. काय अहो मी काय म्हणते माहिती का? मला बी तेच वाटतंय. माझं शेत करता तू पण. हा? इकडे ऐक. नाही 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 पैसे द्यायचे नको. complaint नको करू. काय
तुला पैसे नाही द्यायचे नको देऊ, पण नाटकं नको करू. अरे पैसे द्यायचे मला उपकार सांगतो काय माझ्या बायकोची इज्जत लुटाय गेला तुम्ही पैसे नांगरून कशाची नाटकं? अरे तुम्हाला डबल देतो तरी मला नको लय होते आता तुझं डायरेक्ट पोलीस अहो खरं तुम्ही पोलीस काय सावकार पैसा पायी बायची इज्जत लुटतोय काय नाव इकडे- नितीन? इकडे- ऐक 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 नितीन ऐक. मी पैसे मागायला आलतो हं? नेहमीप्रमाणे. तर ही मला काय म्हणली, आत पैसे ठेवलेत. मी आत गेलो नाही नाही नितीन शो डायरेक्ट एक मिनिट ऐकून घे आणि ही नाटका काय केले, वाचवा वाचवा जोरात ओरडू लागली हातकडी लावून. मी काहीच केलं तुम्ही नाही. घरात जायचा प्रश्नच नाही, पैशाचा तर तिथूनच मर्यादा असते संपत्ती. ह्याला बोलायचं ना. पण मी काय म्हणते बाई माणूस असा आपल्या इज्जतीचे ढिंडोरे नाही पिटणार कळलं का? बरं ऐका ऐका, लय बोबाटा झालेला नाही सावकार. लय बोबट काकूनी बघितलं वहिनीने बघितलंय ती डोळ्यांनी त्यांच्या त्यांच्या बघितलंय. नवऱ्याला म्हणणार नाहीत काय आतमध्ये तेव्हा? ऐका ना, हो का एखाद्या महिलेची अशी इज्जत सगळ्या गावात झाली तर ती चुकीचं आहे. तुम्ही चोपल्या दड आपल्या इज्जत ठेवा आणि सावकार काय पैशाचा विषय सोडून द्या राव तुम्ही आता. नाही, नाही, हे पण बरोबर पैसे आहे. तसलं काय नाही तसलं मला माहित नाही मी डायरेक्ट केस करीत असतो ठीक आहे, तू जरा दमतं घे की जरा. तुझ्या बायकोला असं लोकांनी काय म्हणायचं ही सम सम माझा ऐक हे म्हणतात ना ते अगदी बरोबर आहे. कशाला चार चौघात तुझ्या बायकोची इज्जत तशी हे आता हे 5-6 जणांचे गावात. तुम्ही पैशाचा विषय सोडून द्या. नाही मी मला 2 लाख रुपये तरी पाहिजे तर विषय सोडणार राहणार नाही सोडणार अजिबात अरे काय मग बरं ऐका तुम्ही 2 लाख तरी पाहिजे मी विषय सोडित देऊ सोमा तुझी जास्त वाढीव नको करू. तुझ्या बायकोला 4 चौघात पुढं माणसात जायचं असतं. काय काय समजते सावकाराचं काय उद्या पैशाने मिटून घेते मग काय करशील. अहो, समजायचं जाऊ द्या पण तुम्हाला गावात सोप्यात सांगतो सावकार विषय सोडून द्या पैशाचा, त्यांना कबूल द्या तसं. ठीक आहे हा देतो. पण त्या माणसाने माझ्या दारात दिसता कामा नाही पण दारात नाही वर अलीकडे सुद्धा यायचं नाही. तू यांच्या नादी लागायचं नाही सावकार तुम्ही. हा ठीक आहे. जाऊ द्या माफ करा सावकार, तुम्हीच बोला आता 2 शब्द चकलं म्हणून सांगा. त्यांनी माझ्या बायकोची माफी मागितली पाहिजे पाया पडून हा मागण ना माग चुकलं आमचं दारात पाया आलं. पडून माफी मागितली पाहिजे एवढं वाढीव नका करू. जाऊ द्या म्हणतात ना आता हात जोडले काय 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 सॉरी शब्दात लय झालं. तू म्हणतोय नितीन राव म्हणून मी गप्प राहतोय हा आता नाही काय काय सावकार चला तुम्ही निघा बरं, परत येऊ नका इकडे. बघतोस काय डोळा काढून घ्यावं लागते आता निघा निघा थांब. ऐकलं का नितीन राव येतो म्हणले ती. बघतो म्हणतोय माझ्याकडे बघतो मग आता काय अहो बघणार? हे बघा जाऊ द्या तुम्हाला कसं त्यांच्या आहे वाटायला जायचं नाही. तीच आहे ना चार चौघात नाही अख्खं गाव नाव ठेवलं अहो तिला. तुम्हाला तोंड दाखवायला जागा राहायची नाही त्याच्यापेक्षा आपलं जाऊ द्या ना. वहिनी बरं मी त्या सावकाराला समजून सांगतो ती काय वाढवणार नाही. तुम्ही आपलं येऊ चौघातच राहून द्या विषय. सोमा गोडीत गोडीत मीठ केला असेल ना काय तुम्हाला तर द्या सोडून विषय. काकू. जपून राहा. का करू वहिनीला सांगा राव नाही तर मग नाही नाही काय आहे का तुमच्या आता पुढेच आहे आता माझी बी इज्जत आहे का कसं बोलतो सोमा तू? अरे अहो शेजारी आम्ही तुमच्या आम्ही कशाला कोणाला बोलायला जाऊ? आम्ही पण एक स्त्री आहे, एका स्त्रीची इज्जत आम्ही अशी चवट्यावर आणू काय? चालेल तुमचे विश्वास आहे मग आता हा हा मी येऊ का? हा आम्ही पण येतो. चल जा काही काळजी करू नको. जा घरात घेऊन येला धर जा हा तुम्ही जाऊ चला आम्ही आज येतो. जातो. काय बाई आजकाल काय नाही काय करू रे. विषय संपला नो टेन्शन पैसे मिटलं सावकार एकदाचा मिटला आणि एखादा बघायचा कुठला तरी बकरा ग बसा बाबा तुमच्या नादाला लागून केलं हे अरे आणि आता नाही एखादा- होणार. काय नको शिवस प्लेन तिथे टाकायचा कुठं अंगलट येणार थोडस तवा नाही नको. अरे नसतोय तर अंगलट हा मग लोक म्हणतील का दरवेळेस बरं यांच्या घरात असं घडते नको ते तुमची ह्यावेळेस घरी नाही दाखवायचा नाही म्हटलं ना ह्याच गरज नाही कोणाकडून पैसे घ्यायची. राम राम बाबा तुम्हाला अरे ऐक ना, नाही नाही